नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. भारत आणि कझाकिस्तान दरम्यान आर्थिक आणि तांत्रिक क्षेत्रामध्ये संबंध दृढ करण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भर. पश्चिम घाटातल्या संवेदनशील क्षेत्राबाबत स्थापन केलेल्या कस्तुरीरंगन समितीचा अहवाल ऑगस्टपर्यंत अपेक्षित. प्रकाश जावडेकर. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी साठेबाजांवर कडक कारवाई करण्याचे केंद्र सरकारचे सर्व राज्यांना आदेश. मध्यावधी निवडणुकांसाठी कामाला लागण्याचा शरद पवार यांचा राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना सल्ला. ललित मोदी आणि अन्य प्रकरणांबाबत काँग्रेसची भाजपतल्या नेत्यांवर तीव्र टीका. कोकण रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाबरोबरच विद्युतीकरण केलं जाणार. सुरेश प्रभू यांची माहिती. आणि विम्बल्डनमध्ये भारताचा लिएंडर पेस आणि मार्टिना हिंगीज या जोडीचा मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. आणि आता सविस्तर वृत्त. मध्य आशियातल्या देशांबरोबर सहकार्याचं एक नवीन पर्व सुरू झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. भारत आणि कझाकिस्तान क्षेत्रादरम्यान आर्थिक आणि तांत्रिक संबंध अधिक दृढ व्हावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मध्य आशिया आणि रशियाच्या दौऱ्यावर असणारे मोदी उझबेकिस्तानचा दौरा आटोपून आज कझाकिस्तानला पोहोचले. पंतप्रधानांनी कझाकिस्तानची राजधानी अस्ताना इथं माहिती आणि संवाद उत्कृष्टता केंद्राचं उद्घाटन केलं. उभय देशात सांस्कृतिक, पर्यटन आणि दहशतवादाला विरोध करण्यासंबंधी 3 करारांवर यावेळी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. कझाकिस्तानचे पंतप्रधान करीम मासिमोव आणि राष्ट्रपती नझरबायेव यांची त्यांनी भेट घेतली. आस्ताना इथल्या नझरबायेव विद्यापीठातील विद्यार्थ्यांसमोर नरेंद्र मोदी यांचं भाषण झालं. तसंच तिथल्या व्यापार मंचासोबतही पंतप्रधानांनी बैठक घेतली. भारतात गुंतवणुकीला अमर्याद संधी असून मेक इन इंडिया या अभियानात कझाकिस्ताननं सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं. कझाकिस्तानकडे नैसर्गिक संपत्तीचं भांडार असून या देशाला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे हे जाणून भारत हायड्रोकार्बन क्षेत्रासारख्या विविध उद्योगांमध्ये कझाकिस्तानला नवीन तंत्रज्ञान द्यायला उत्सुक आहे असं पंतप्रधान म्हणाले. मध्य प्रदेशातील व्यापम अर्थात व्यावसायिक परीक्षा मंडळातील कथित घोटाळ्याचा तपास सीबीआयमार्फत केला जावा अशी विनंती आपण उच्च न्यायालयाला करणार असल्याची माहिती मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज भोपाळ इथं एका पत्रकार परिषदेत दिली. आपल्या सरकारचा न्यायव्यवस्थेवर संपूर्ण विश्वास आहे. व्यापम घोटाळ्यातील संशयितांचे मृत्यू दुर्दैवी असल्याचं चौहान यांनी सांगितलं. या प्रकरणी सुरू असलेल्या विशेष तपासाबाबत आपल्याला कोणतीही शंका नाही. या घोटाळ्याशी आपला काहीही संबंध नाही. तसंच गैरव्यवहाराची माहिती मिळताच तो थांबवण्याचा पूर्ण प्रयत्न आपल्या सरकार करेल असं शिवराजसिंग चौहान यांनी पत्रकारांना सांगितलं. पश्चिम घाटातल्या सजीव सृष्टीशी संबंधित संवेदनशील क्षेत्राबाबत अभ्यासासाठी स्थापन केलेल्या कस्तुरीरंगन समितीचा अहवाल येत्या ऑगस्टपर्यंत अपेक्षित असून त्यासंबंधीचा निर्णय तत्काळ घेतला जाईल अशी ग्वाही केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. या अहवालाबद्दलच्या शंका कुशंका दूर सारल्या पाहिजेत असं आवाहन त्यांनी केलं. पश्चिम घाटात चालणारं व्यावसायिक खाणकाम आणि प्रदूषण करणाऱ्या उद्योगांवर बंदी आणण्याचा प्रस्ताव असून या भागातल्या विकासाला बाधा येणार नाही असं आश्वासन जावडेकर यांनी दिलं. पश्चिम घाटामध्ये वसलेल्या 4,000 गावांमधल्या नागरिकांना किंवा तिथल्या उद्योगांना कुठलाही धोका नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. पर्यावरण संरक्षणाचा मार्ग विकासाच्या वाटेनंच जातो असं जावडेकर म्हणाले. ज्या राज्यांच्या भौगोलिक सीमेत पश्चिम घाटाचं अस्तित्व आहे अशी 6 राज्यांच्या पर्यावरण मंत्र्यांसोबत आज जावडेकर यांनी नवी दिल्ली इथं बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. जीवनावश्यक वस्तूंचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं सर्व राज्य सरकारांना साठेबाजांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांच्या अध्यक्षतेखाली राज्यांच्या अन्नमंत्र्यांची एक विशेष बैठक आज नवी दिल्ली इथं झाली. त्यावेळी ते बोलत होते. कांद्याचा अपवाद वगळता इतर सर्व अन्नपदार्थांच्या किमती नियंत्रणाखाली असल्याचं पासवान यांनी सांगितलं. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये देशात यंदा एकूण अन्नधान्य उत्पादनामध्ये 13.92 दशलक्ष टन इतकी घट होऊन ते 251.12 दशलक्ष टन इतकं होईल असा अंदाज आहे असंही ते म्हणाले.
किमतीवर नियंत्रण राखण्याकरता किंमत स्थिर निधीची स्थापना केली जाईल अशी माहिती त्यांनी दिली। देशात मोसमी पाऊस तुरळक पडल्यानं खरीपाच्या पेरण्यांवर संकट आलं असलं तरी शेतकऱ्यांनी अस्वस्थ होऊन जाऊ नये असं आवाहन केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांनी आज नवी दिल्ली इथं केलं। कमी पर्जन्यमानामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी सरकार उपाययोजना करीत असल्याचंही त्यांनी सांगितलं। देशातल्या सर्व 585 बाजारपेठांना एका सॉफ्टवेअरच्या सहाय्यानं जोडून राष्ट्रीय कृषी बाजाराची निर्मिती करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे असंही कृषी मंत्री यावेळी म्हणाले। राज्यात मध्यावधी निवडणुका केव्हाही लागू होऊ शकतात, त्यामुळे 5 वर्षाची वाट न पाहता कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या कामाला लागावं असा सल्ला माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला। कोल्हापूरमध्ये आज आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। सत्ता स्थापनेच्या वेळी राज्याचं सरकार अस्थिर राहू नये म्हणूनच राष्ट्रवादीनं भाजपाला पाठिंबा दिला होता, मात्र भाजपानं बिनभरवशाचा सहकारी सोबत घेतला आहे अशी टीका पवार यांनी केली। राज्यावर दुष्काळाचं सावट असल्याचं सांगत आधी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी लढणाऱ्या आणि आता सत्ताधारी असणाऱ्यांनी शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग केल्याचा आरोप शरद पवार यांनी केला। काहीही न करू शकणाऱ्यांच्या हाती देशाची सूत्र असल्याचं पवार यावेळी म्हणाले। राज्य सरकारनं शेतकऱ्यांना FRPनुसार दर द्यावा असंही पवार यांनी यावेळी सांगितलं। साखर कारखाने उद्योग आणि व्यापाराच्या दृष्टिकोनातून चालवावेत अशी राज्य सरकारची भूमिका आहे, मात्र या सरकारला साखर कारखानदारीतलं फारसं काही कळत नाही असंही ते म्हणाले। पारदर्शक कारभाराचा दावा करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी ललित मोदी प्रकरणामध्ये गप्प का असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे। परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना राजकीय अभय दिल्यामुळे भाजपचा खरा चेहरा जनतेसमोर उघड झाला असल्याची टीका त्यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत केली। महिला आणि बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सरकारी नियमांचं उल्लंघन केलं असून या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी चव्हाण यांनी केली। तसंच शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या कथित बनावट पदवी प्रकरणी काँग्रेस न्यायालयात जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं। राज्यात सतत उद्भवणाऱ्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी कर्जबाजारी झाला असून त्याला या कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं संपूर्ण कर्जमाफी केली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली। कोकण रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाबरोबरच या मार्गाचं विद्युतीकरण केलं जाणार असल्याची माहिती रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली। अलिबागमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते आज बोलत होते। कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं प्रभू म्हणाले। राज्यातल्या अन्य रेल्वे मार्गाच्या विकासासाठी राज्य सरकार आणि रेल्वे मंत्रालयामध्ये करार झाला असून राज्य सरकार यासाठी 10,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। वस्तू खरेदी व्यवहारांची पारदर्शकता तपासण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीनं 2 महिन्यात अहवाल सादर केल्यानंतर राज्य सरकार वस्तू खरेदीच्या व्यवहारासंदर्भातलं धोरण तयार करेल अशी माहिती राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दूरदर्शनला दिली आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी पारदर्शक खरेदीच्या संदर्भात सूतोवाच केलं होतं आणि त्याचाच एक भाग म्हणून खरेदीची पारदर्शक प्रक्रिया तयार करण्याचं काम 5 सदस्यीय सचिवांच्या समितीकडे देण्यात आलं आहे। मागच्या 10 वर्षात आपण दर करारावर किती खरेदी केली, या खरेदीचा खरा उपयोग लोकांना झाला का, या खरेदी केल्यानंतर भांडारात वस्तू तशाच तर काही ठिकाणी पडल्या तर नाही ना, कारण असं लक्षात आलं की काही खरेदीच्या वस्तू 2005 पासून तशाच भांडारात आहे। काही मध्ये ITIच्या काही खरेदीमध्ये चेक देण्यात आले 4 वर्षापूर्वी आणि अजूनही वस्तू आल्या नाही। तर जनतेच्या प्रत्येक पैशाचा योग्य उपयोग करणं हे सरकारची जबाबदारी आहे आणि या जबाबदारीचा हा भाग आहे की इतर राज्यामध्ये खरेदी काय पद्धतीने केल्या जाते, देशामध्ये काय पद्धतीने खरेदी केल्या जाते, खरेदी केलेल्या वस्तू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतात की नाही, लाभार्थ्यांना खरंच त्या वस्तूची आवश्यकता आहे की नाही, असे विविध घटक यामध्ये आहे। या सर्व घटकांचा अभ्यास करून समिती 2 महिन्यांनी अहवाल देईल आणि नंतर मग आम्ही या संदर्भात एक पारदर्शक खरेदीच्या व्यवहाराचे एक धोरण तयार करू, ज्या माध्यमातून खरेदीच्या प्रत्येक पैशाचाही उपयोग होईल आणि ज्यांच्यासाठी खरेदी करतो त्यांनाही या खरेदीचा प्रत्येक पैशाचा उपयोग करताना त्यांना वस्तू वाटप करता येईल। केंद्र सरकारच्या संसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत महाराष्ट्रात सुरू असलेली कामं समाधानकारक आहेत असं मत केंद्रीय ग्रामविकास मंत्री चौधरी बीरेंद्र सिंह यांनी व्यक्त केलं।
बिरेंद्र सिंह यांनी आज महाराष्ट्र आणि गोवा या 2 राज्यांमधल्या या योजनेच्या कामगिरीचा आढावा घेतला, त्यावेळी ते मुंबईत बोलत होते. सांसद आदर्श ग्राम योजनेच्या धर्तीवर आमदार आदर्श गाव योजना सुरू करणाऱ्या 10 राज्यांमध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे. मनरेगासारख्या योजनांची सांगड घालून ही योजना अधिक परिणामकारक करता येईल असं बिरेंद्र सिंह म्हणाले. यासाठी केंद्र सरकार राज्याला सर्वतोपरी सहकार्य करेल असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं. राज्यात मोसमी पावसानं दीर्घकाळ दडी मारल्यामुळे खरीपाच्या पेरण्यांवर संकटाचे ढग आले आहेत. पावसानं आणखी 2-3 दिवस ओढ दिली तर कापूस, सोयाबीन, मूग, उडीद या पिकांची दुबार पेरणी करावी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यंदा मोसमी पावसाचं देशात 4 दिवस उशिरा आगमन झालं तरी राज्यात वरुणराजानं सुरुवातीलाच दमदार हजेरी लावली. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी पेरण्यांची कामं आटोपली. पेरणीनंतर मात्र पावसानं दडी मारल्यानं नागपूर जिल्ह्यात कापूस, सोयाबीन ही पिकं घेणाऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट निर्माण झालं आहे. पावसाअभावी पिकांची वाढ खुंटल्यानं शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. 1-2 दिवस अजून पाऊस नाही आला तर डबल पेरण्याची म्हणजे डबलच पेरायला लागते, म्हणजे एवढेही पीक ते वाया गेलं समजा जातं. परभणी जिल्ह्यात तर यावर्षी सुरुवातीला पेरणीसाठी आवश्यक तेवढाही पाऊस झालेला नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी पेरण्या खोळंबल्या आहेत. पाऊस पडेल या अपेक्षेनं ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या त्यांच्यावर आता दुबार पेरणीचं संकट ओढवलं आहे. गेली 4 वर्ष परभणी जिल्ह्याला दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. मिरगाचा पाऊस पहिल्या वेळेस पडला म्हणून पेरणी केली, पण आता ही पुन्हा 15-20 दिवस झाली. पुन्हा दुबारा पेरणी करायची पाळी पडते का काय माहित. शेतकऱ्याची परिस्थिती अशा परिस्थितीत फार विचित्र झाली आहे 15 दिवसात. दरवर्षी तर असं होतच होतं, पाऊस कमी पडत होता. पण यावर्षी लवकर पडला म्हणून लोकांनी पेरण्या वगैरे समजा आम्ही केल्यात, पण फार परिस्थिती अवघड आहे यावर्षी. लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 10% पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारनं दुबार पेरणीसाठी मदत करावी आणि या भागात कृत्रिम पावसाचा प्रयोग करावा अशी मागणी शेतकरी करत आहेत. उशिरा होणाऱ्या पेरण्यांसाठी कृषी विभागानं आपत्कालीन पीक योजना आखलेली आहे. वळूया पुढच्या बातम्यांकडे. भारतीय जनता पार्टीच्या यशामध्ये कार्यकर्त्यांची नेहमीच महत्त्वपूर्ण भूमिका राहिली असून नवीन कार्यकर्त्यांची फळी निर्माण करण्यासाठी लवकरच प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे, अशी माहिती पक्षाचे राष्ट्रीय महासचिव मुरलीधर राव यांनी दिली. नागपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते आज बोलत होते. नवीन तरुण कार्यकर्ते जोडण्याच्या दृष्टिकोनातून हे प्रशिक्षण घेण्यात येणार असल्याचं त्यांनी नमूद केलं. या अभियानाअंतर्गत 15 लाख सभासदांचं उद्दिष्ट ठेवलं असून सप्टेंबरमध्ये हे अभियान सुरू करणार असल्याचं राव म्हणाले. 1916 साली स्थापन झालेल्या देशातल्या पहिल्या महिला विद्यापीठानं अर्थात SNDT महिला विद्यापीठानं 5 जुलै रोजी शताब्दी वर्षात पदार्पण केलं. आज स्त्री शिक्षणातला वाढता हक्क पाहता या विद्यापीठानं महिलांना सक्षम करण्याचं हाती घेतलेलं कार्य यशस्वीरित्या पार पाडल्याचं दिसून येत आहे. त्यावर टाकलेला हा दृष्टिक्षेप. असं म्हणतात की घरातली महिला शिकली की संपूर्ण कुटुंब सुशिक्षित बनतं. त्याच हेतूनं भारतात स्त्री शिक्षणाला प्राधान्य दिलं जात असून केंद्र आणि राज्य सरकारकडून त्या दिशेनं अनेक महत्त्वपूर्ण पावलं उचलली जात आहेत. परिणामी समाजात आज स्त्री शिक्षणाचं महत्त्व दृढ होऊन सुशिक्षित महिलांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचं चित्र आहे. महिलांनी शिकावं, स्वावलंबी व्हावं या उद्देशानं डॉक्टर धोंडो केशव कर्वे यांनी 1916 साली पहिल्या महिला विद्यापीठाचं बीज रोवलं. त्याच बीजाचं आज मोठ्या वृक्षात रूपांतर झालं असून हे विद्यापीठ केवळ भारतामधलंच नव्हे तर मध्य पूर्व आशियातलं पहिलं महिला विद्यापीठ ठरलं आहे. या SNDT विद्यापीठाचं 5 जुलै 2015 पासून शताब्दी वर्ष सुरू झालं असून त्यानिमित्त विद्यापीठानं अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले आहेत. विद्यापीठानं महिलांच्या सर्वांगीण आणि सर्वंकष विकासाच्या अनुषंगानं अभ्यासक्रम राबवले असून मातृभाषेतून शिक्षण देण्यावर सुरुवातीपासूनच भर दिला आहे. SNDT विद्यापीठाचं उद्दिष्ट, कार्य आणि आगामी उपक्रम याविषयी चर्चा करण्यासाठी SNDT महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर वसुधा कामत आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. नमस्कार कामत मॅडम. सडेनच्या बातम्यांमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत. धन्यवाद. गेली अनेक वर्ष SNDT विद्यापीठाविषयी खूप आदरानं, आपुलकीनं अभ्यासाच्या क्षेत्रामध्ये लोक नावं घेतात, पण तुम्ही स्वतः आल्यानंतर त्याला आणखीन खूप मोठ्या प्रमाणात एक वेगळं व्यापक स्वरूप मिळालं असं खूप जाणवतं आम्हाला मीडियातल्या माणसांना. तुम्ही स्वतः एक अभ्यासक म्हणून, ज्येष्ठ अभ्यासक म्हणून या 99 वर्षाच्या वाटचालीकडे कसं बघता?
ही खूपच आश्वासक अशी वाटचाल आहे. महर्षींनी 1915 साली सामाजिक शास्त्राची परिषद होती आणि त्याच्या अध्यक्षपदावरून त्यांनी सर्वप्रथम महिलांसाठी उच्च शिक्षण हवं हा विचार 30 डिसेंबर रोजी मांडला आणि 5 जुलैला ही महिला विद्यापीठाची स्थापना झाली. म्हणजे महर्षींची दूरदृष्टी त्या काळामध्ये महिलांचं साक्षरताचं पर्सेंटेज फक्त 1.81 होतं. म्हणजे इतक्या कमी महिला प्रमाणात शिकत असताना सुद्धा महिलांनी उच्च शिक्षण घेतलं पाहिजे ही जी महर्षींची दूरदृष्टी होती त्याला आज खूप छान फळं आली आहेत असं मला वाटतं. कोणती कोणती उद्दिष्ट त्यांनी त्यावेळी डोळ्यासमोर ठेवली होती? तुम्हाला आज आश्चर्य वाटेल, महर्षींनी तेव्हा असा विचार केला होता की महिला जवळजवळ निम्म्या संख्येने आहेत पुरुषांच्याच एवढ्या, तर महिलांनी राष्ट्राचा एक घटक म्हणून स्वतःला प्रस्थापित केलं पाहिजे. स्वतःचा व्यक्तिमत्व विकास करायला पाहिजेच, पण त्याच्याबरोबरच आपण समाजाचा एक घटक आहोत, या राष्ट्राचा एक घटक आहोत. त्यामुळे राष्ट्राचं उत्थान हे आपलंच काम आहे. याच्यासाठी जे शिक्षण द्यायला लागेल ते महिलांना दिलं पाहिजे असा विचार करून महर्षींना असं वाटत होतं की इंग्लिश ही आज भाषा अशी आहे की ज्ञानाची सर्व क्षेत्र तुम्हाला खुली होतात. म्हणून महर्षींनी त्या काळामध्ये इंग्लिश हा विषय कंपल्सरी केला होता, गणित हा विषय होता. एवढंच नाही तर पॉलिटिकल सायन्स म्हणजे इंग्लंडच्या राज्यसभेमध्ये काय चाललंय हे इथल्या महिलांना कळलं पाहिजे, त्याच्यावरती त्यांनी विचार करायला पाहिजे. अशा विचारांनी अनेक विषय त्या काळी महिला शिकत होत्या. म्हणजे एकूण समाज मागासलेल्या विचारांचा, बुरसटलेल्या विचारांचा होता. मुलांच्या कॉलेजमध्ये मुली शिकायला जाणं किंवा मुलांच्या शाळेमध्ये मुली शिकायला जाणं हे पालकांनाच बऱ्याचदा मंजूर नसायचं. ते लक्षात घेऊन त्यावेळी त्यांनी हे स्थापन केलं होतं आणि आज त्याचा एवढा मोठा वटवृक्ष झालाय. आज घडीला किती विद्यार्थिनी, किती कॉलेजेस आणि किती राज्य तुमच्याशी जोडली गेलेली आहेत? महर्षींनी तेव्हा या युनिव्हर्सिटीचं नाव ठेवलं होतं भारतवर्षीय महिला विद्यापीठ आणि ते नेहमी म्हणायचे की याचं राष्ट्रीयत्व आपण जपलं पाहिजे, म्हणजे सर्व मुली इथे शिकायला आल्या पाहिजेत. आणि आज मला सांगायला आनंद होतो की असं 2-3 जिल्ह्यांपुरतं आमचं कार्य मर्यादित नाहीये, तर महाराष्ट्राशिवाय इतर 6 राज्यांमध्ये आपले अफिलिएटेड कॉलेजेस आहेत, संलग्न महाविद्यालय आहेत आणि आज जवळजवळ 174 महाविद्यालय आपल्याबरोबर आहेत. याशिवाय विद्यापीठाचे 39 पोस्ट ग्रॅज्युएट डिपार्टमेंट्स आणि आमच्या स्वतःच्या 13 संस्था आहेत. म्हणजे आमची होम सायन्स कॉलेजेस आहेत 2, शिक्षणशास्त्र महाविद्यालय आहेत, आर्ट सायन्स कॉलेजेस आहेत, अशा आमच्या स्वतःच्या 13, इंजिनिअरिंग, फार्मसी, नर्सिंग ही सुद्धा आहेत. कारण महर्षींनाच वाटत होतं की मुलींनी व्यावसायिक शिक्षण घेतलं पाहिजे. तेच मी आता विचारणार होते तुम्हाला की महिला विद्यापीठ म्हटलं की अजूनही लोकांच्या मनामध्ये गैरसमज आहे की मुली शिकणार, महिला विद्यापीठात शिकणार म्हणजे परत होम सायन्स किंवा टेलरिंग किंवा शिवणकाम, विणकाम ह्याच्याही पलीकडे जाऊन खूप मोठी भरारी मुलींनी मारलेली आहे. आणि टेक्निकली सुद्धा आता तुम्ही लोक किती साऊंड झालेले आहेत याविषयी तुम्ही काय सांगाल? आणि इनफॅक्ट मुली कुठले विषय निवडतात सध्या? म्हणजे प्रोफेशनली तुम्ही म्हणताय पण त्यातही त्यांचा कल नेमका कुठे असतो? काय कुठल्या कोर्स घेण्याकडे कल असतो? शिवणकाम आणि विणकामामध्ये काही कमी प्रतीचं नाहीये, बरोबर. पण होम सायन्स, गृहविज्ञान हा केवळ शिवण आणि विणकामाच्या पुरता मर्यादित नाही. एक्झॅक्टली. आज आपण BSc होम सायन्स ही डिग्री जवळजवळ 10 स्पेशलायझेशन मध्ये देतो आणि त्याच्यामध्ये चाइल्ड डेव्हलपमेंट आहे, टेक्स्टाईल अँड सायन्स आहे, अनेक विषय आहेत. म्हणजे ते केवळ फक्त शिवणाशी नाहीत निगडीत, त्याच्यामध्ये अनेक मोठ्या प्रकारचा रिसर्च होतोय. खूप अनेक युनिव्हर्सिटीज भारताच्या बाहेरच्या देखील आपल्याबरोबर कोलॅबोरेशन करायला येतं. याशिवाय इंजिनिअरिंग कॉलेज आहे, फार्मसी आहे, नर्सिंग आहे. म्हणजे नर्सिंगमधनं ज्या आमच्या BSc आणि MSc नर्सिंगच्या मुली ज्या बाहेर पडतात, आज तुम्ही कोणतंही महत्वाचं हॉस्पिटल बघा, तिथे नर्सिंग डायरेक्टर आमची स्टुडंट असेल. म्हणजे त्यांनी इतकं स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करून दाखवलेलं आहे. मागे आमच्याकडे एक इंग्लंडवरून एक टीम आली होती युनिव्हर्सिटीची कोलॅबोरेशन करायला. बाकीच्या आधी अनेक युनिव्हर्सिटीजमध्ये गेले, अनेक हॉस्पिटल्समध्ये गेले आणि मग नंतर आमच्याकडे भेटायला शेवटी आमच्याकडे आले. ते म्हणाले आम्ही इतकी हॉस्पिटल्स बघितली. म्हणजे पीपल आउटसाइड द कंट्री ऑल्सो फील दिस. प्रत्येक क्षेत्रामध्ये इंजिनिअरिंगचं असेल, आमच्या मुलींनी स्वतःच्या कंपन्या काढलेल्या आहेत आणि अनेक मोठ्या सहकारी संस्थांमध्ये त्या आहेत. मॅडम, जेव्हा तुमच्या विद्यापीठात मुली अप्रोच होतात, सगळ्या स्तरातल्या मुली असतात, त्या ग्रामीण भागातल्या असतात, कौटुंबिक स्तर एकदम साधारण असलेले असतात किंवा उच्चभ्रू, सगळ्याच प्रकारचे विद्यार्थिनी तुमच्याकडे अप्रोच होतात. तुमच्याकडे काउन्सिलिंग सिस्टीम असणार आहे, तर साधारण तुम्ही कसं गाईड करता त्या लोकांना की कोणता कोर्स घेतला पाहिजे, काय केलं पाहिजे पुढच्या भविष्याच्या? खास करून आर्थिक स्वावलंबन हे फार महत्वाचं असतं, त्या दृष्टीने काय गाईड करता? आपल्याकडे काउन्सिलिंग सेंटर आहेच,
पण त्याचबरोबर अनेक विद्यापीठात नसलेलं गायडन्स अँड काउन्सिलिंग डिपार्टमेंट आहे. हां. पोस्ट ग्रॅज्युएट डिपार्टमेंट असल्यामुळे तिथे आपण सर्टिफिकेट कोर्सेस, डिप्लोमा कोर्सेस, मास्टर्स प्रोग्राम हे गायडन्स अँड काउन्सिलिंग मध्ये देतो, पीएचडी प्रोग्राम. आणि विद्यार्थिनींना तिन्ही कॅम्पसवरती काउन्सिलिंग होतं. कुठला विषय म्हणजे त्यांचं टेस्टिंग, काउन्सिलिंग या आता आम्ही नवीनच काउन्सिलिंग सेंटरही सुरू केलंय. जास्त काम पूर्वी शाळांमध्ये होतं, पण आता लक्षात आलंय की केवळ बीए झालेल्या मुलींना सुद्धा काउन्सिलिंग करण्याची आवश्यकता आहे. कारण बीए केल्यानंतर अनेक क्षेत्र पुन्हा त्यांना उपस्थित होतात. केवळ बीए नाही मॅडम, IIT पवई मध्ये सुद्धा काउन्सिलिंग करायला लागतं. नाही म्हणजे मी बीए असं अशासाठी म्हणते की एकदा बीए मराठी केलं तर बीए मराठी केल्यानंतर इतकी क्षेत्र उपलब्ध आहेत की जी पूर्वी नव्हती, ती त्यांना ठाऊक नसतं. तर आज काउन्सिलिंग सेंटरमुळे हा त्यांचा खूप मोठा टेक्निकली तुम्ही लोक खूप साऊंड झालाय असं पण आम्ही ऐकलेलं आहे. त्याविषयी काय सांगाल? खूप आधुनिक यंत्रणा तुम्ही आणलेली आहे मॅडम तुमच्या विद्यापीठांमध्ये. मला असं वाटतं की महिलांमध्ये खूप पोटेन्शियल आणि महर्षींचा एक खूप मोठा विश्वास होता त्याच्यावरती. महिलांमध्ये पोटेन्शियल आहे, पण बऱ्याच वेळेला असं होतं की घरातली जबाबदारी त्यांच्यावरती पडल्यामुळे त्या शिक्षण घेऊ शकत नाहीत. मग अशा वेळेला दूरस्थ शिक्षणाचा आपण उपयोग करू शकतो. महर्षींची कर्वे युनिव्हर्सिटी म्हणत असत, तर महर्षींनी हे डिस्टन्स एज्युकेशन ज्या वेळेला सुरुवात केली ती अशी की तुम्ही घरी अभ्यास करा, आम्ही तुम्हाला पुस्तकं देतो आणि आमच्या सेंटरवरती येऊन परीक्षा द्या. ही ती दूरस्थ शिक्षणाची मुहूर्तमेढ होती. आज आपण दूरस्थ शिक्षणामधून 30 प्रोग्राम्स देतो आणि आता ऑनलाईन कोर्सही आपण सुरू केले की त्याच्या आधीच्या वर्षी आपण MCOM सुरू केलं, आता ह्या वर्षी आपण MA एज्युकेशन सुरू करतोय. 80 क्रेडिट्स पूर्ण ऑनलाईन आहेत. याच्याशिवाय इतर अनेक ऑनलाईन कोर्सेस मला असं वाटतं की फार कमी विद्यापीठांमध्ये असे ऑनलाईन कोर्सेस दिले जात आहेत, पूर्णतः ऑनलाईन. म्हणजे आमच्या PhDच्या स्टुडंटसाठी रिसर्च मेथोडॉलॉजी हा पण पूर्णतः ऑनलाईन कोर्स आहे. तर शिक्षक पुढे येत आहेत शिकण्यासाठी की ऑनलाईन कोर्स कसा चालवायचा, कारण त्याच्यासाठी तुम्हाला पुन्हा वेगळी टेक्नॉलॉजी वापरावी लागते. आम्ही 3 कॅम्पसवरती आमची ही डिपार्टमेंट्स असल्यामुळे ती एकमेकांना जोडली जाणं आवश्यक होतं. पुणे, चर्चगेट आणि जुहू कॅम्पस, आणि आता नवीन श्रीवर्धन कॅम्पस येत आहे मॉडेल कॉलेजच्या साठी. तर या आम्ही तिथे महर्षी VPN तयार केलं, व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क, आणि ही तिन्ही कॅम्पसेस जोडली गेली आहेत. आणि या VPN वरती अनेक वेगवेगळी ऍप्लिकेशन आपण आता तयार करतोय. आता आमचं अकाउंट सगळं सेंट्रलाइज सॉफ्टवेअरवरती चालत आहे. लायब्ररीसाठी आपण खूप डेटाबेसेस घेतले. तुम्ही अजून एक नवीन संकल्पना राबवली होती खास तुमच्या कार्यकाळामध्ये, जेव्हा तुम्ही शिकवता विद्यार्थ्यांना त्यावेळी मी बोलणार नाही, तुम्ही बोला आणि मी ऐकेन. हे नेमकं काय आहे? कारण हे ना आंतरराष्ट्रीय पातळीवरची एकूण शिक्षण पद्धती जी अगदी वरच्या दर्जाची मानली जाते, तिकडे खूप कौतुकाने बघितलं जाते याकडे. कारण काय होतं की मुली जेव्हा आमच्याकडे येतात तेव्हा त्यांना फक्त ऐकण्याची सवय लागलेली असते, कारण आपली शाळेतली पद्धत तशीच आहे. कॉलेजमध्ये सुद्धा मुली ऐकायचं आहे, शिक्षक वर्गात बोलतात, पण मग स्वतःला एक्सप्रेस करायला त्यांना आपण काय संधी देतो. त्यामुळे मला असं वाटत होतं की म्हणजे आम्ही जो प्रोजेक्ट केला त्याला मी नाव दिलं 0 लेक्चर प्रोजेक्ट. म्हणजे वर्गात जाऊन काहीही लेक्चर द्यायचं नाही, बोलायचं नाही, शिक्षकांनी बोलायचंच नाही, मुलींनी बोलायचं. त्यांनी अभ्यास करायचा, त्यांनी ग्रुपमध्ये काम करायचं, त्यांनी प्रेझेंट करायचं, आणि शिक्षकाचं काम हे फक्त क्रिटिकिंग आहे. त्यामुळे विचार करण्याची त्यांच्यामध्ये शक्ती निर्माण होते. मेकॉलेनी जेव्हा आपल्या भारतामध्ये शिक्षण पद्धती मांडली तेव्हा त्याचं म्हणणं असं होतं की आम्हाला क्लार्क पाहिजेत हे राज्य चालवायला. आज आपल्याला क्लार्क नको आहेत, कारण क्लार्कचं काम सगळं मशीन्स करतायत. आपल्याला कोण पाहिजे? विचार करणारी माणसं पाहिजे, संशोधन करणारी पाहिजे. एखादी समस्या समोर आली की तिला भिडायचं कसं, तिच्या वेगळ्या अंगाने विचार कसा करायचा, त्याच्यावर सोल्युशन कसं शोधून काढायचं, हा विचार करणारी माणसं आपल्याला हवी आहेत. आणि त्यामुळे आम्ही आमच्या अभ्यासक्रमामध्ये खूप बदल केले. 2011-12 पासून मोठ्या संख्येने बदल केले. तुम्हाला आनंद वाटेल की आम्ही सगळ्या मास्टर्स प्रोग्रामना इंटर्नशिप कंपल्सरी केली. प्रत्येक म्हणजे ती मराठीमध्ये MA करणारी असो, नर्सिंगमध्ये MSc करणारी असो, होम सायन्समध्ये MSc करणारी असो, प्रत्येक मुलींनी इंटर्नशिप करायची. म्हणजे जवळजवळ 2-3 महिने त्या मुली इंटर्नशिपला जातात आणि 700-800 संस्था आमच्याशी याच्यामुळे जोडल्या गेल्या. मुलींना प्लेसमेंट मिळू शकते आणि त्यांना वर्ल्ड ऑफ वर्क काय आहे, पुढे जाऊन आपल्याला कुठे नोकरी करायची आहे, काय करू शकतो आपण, आपल्या ॲबिलिटीज काय आहेत, हे त्यांना खूप जवळून कळतं. नोकऱ्या मिळतात त्यांना, पण नोकऱ्या मिळू दे, आपली बरोबर अगदी बरोबर. संशोधन हा विषय आम्ही कंपल्सरी केलाय, कारण मुलींना संशोधनाची तत्व माहिती व्हायला पाहिजेत. कारण आयुष्यामध्ये दिलेली पोतळी पुरत नाही, नवीन तुम्हाला शिकावं लागतात स्किल्स, आणि हे जे कौशल्य आहे हे संशोधनाचं कौशल्य आहे. तर ते शिकल्यानंतर त्या प्रॉब्लेमची सोडवणूक. मॅडम, तुम्ही ज्या विद्यापीठाच्या प्रमुख म्हणून काम करता त्या विद्यापीठाच्या वास्तूत जरी आलं तरी आमच्यासारख्या महिलांना इतकं पवित्र ठिकाणी आल्यासारखं वाटतं. खरंच तुम्ही आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या संपूर्ण प्रेक्षकांना अतिशय चांगली माहिती दिली.
आणि तुमचा आनंद आमच्यासोबत शेअर केला. आम्ही आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद. वळूया पुढच्या बातम्यांकडे. राज्याचे माजी सहकार राज्यमंत्री प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या पार्थिवावर त्यांच्या गावी अकलूज इथं आज सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख, रिपाई नेते खासदार रामदास आठवले, प्रतापसिंहांचे थोरले बंधू विजयसिंह मोहिते पाटील, राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे तसंच जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. त्यापूर्वी प्रतापसिंह मोहिते पाटील यांचं पार्थिव मध्यरात्री त्यांच्या प्रतापगड या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवलं होतं. त्यावेळी जिल्ह्यातल्या विविध सामाजिक राजकीय क्षेत्रातल्या मंडळींनी तसंच जनतेनं त्यांचं अंत्यदर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. तर संपूर्ण माळशिरस तालुक्यातल्या जनतेनं कालपासून सर्व व्यवहार बंद ठेवून प्रतापसिंह मोहिते पाटील यांना श्रद्धांजली वाहिली. अकलूज इथं चूल बंद ठेवून सुतक पाळलं जात आहे. मुंबईतल्या लीलावती रुग्णालयामध्ये प्रतापसिंह मोहिते पाटील यांचं काल दीर्घ आजारानं निधन झालं. वळूया पुढच्या बातम्यांकडे. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेत भारताचा लिएंडर पेस आणि त्याची जोडीदार स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस या जोडीनं मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सीताक आणि रोडियानोवा जोडीचा त्यांनी 6-2, 6-2 असा सरळ सेट्समध्ये पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. दरम्यान मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये भारताची सानिया मिर्झा तिच्या जोडीदारासह खेळणार असून भारताचाच रोहन बोपण्णा आणि त्याचा जोडीदार फ्लोरिन मेर्गिया यांची अमेरिकेच्या ब्रायन बंधूंसोबत पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीसाठी लढत होईल. हवामान. येत्या 36 तासात कोकणात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल तापमान 33, किमान 28. नागपूर 35, 25. पुणे 30, 24. औरंगाबाद 30, 24. नाशिक 29, 24. कोल्हापूर 30, 22. रत्नागिरी 31, 26. सोलापूर 35, 23. आणि अमरावती 35, 25. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि कझाकिस्तान दरम्यान आर्थिक आणि तांत्रिक क्षेत्रामध्ये संबंध दृढ करण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भर. पश्चिम घाटातल्या संवेदनशील क्षेत्राबाबत स्थापन केलेल्या कस्तुरीरंगन समितीचा अहवाल ऑगस्टपर्यंत अपेक्षित. प्रकाश जावडेकर. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी साठेबाजांवर कडक कारवाई करण्याचे केंद्र सरकारचे सर्व राज्यांना आदेश. मध्यावधी निवडणुकांसाठी कामाला लागण्याचा शरद पवार यांचा राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना सल्ला. ललित मोदी आणि अन्य प्रकरणांसंबंधात काँग्रेसची भाजपतल्या नेत्यांवर तीव्र टीका. कोकण रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाबरोबरच विद्युतीकरण केलं जाणार. सुरेश प्रभू यांची माहिती. आणि विम्बल्डनमध्ये भारताचा लिएंडर पेस आणि मार्टिना हिंगीस या जोडीचा मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. तोपर्यंत नमस्कार.